टप्पावाढ संदर्भात त्या विभागाने मागवली माहिती। आज 29 ऑगस्ट 2024 शिक्षक समन्वय संघाचं शिक्षकांच्या टप्पावाढीकरिता आझाद मैदान मुंबई या ठिकाणी 16 ऑगस्ट 2024 पासून आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत टप्पावाढीचा शासन निर्णय निर्गमित होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही, अशी खूणगाठ बांधून महाराष्ट्रातील तमाम सर्व अंशतः अनुदानित शिक्षक आझाद मैदानात उतरलेले आहे। आज दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी महिला शिक्षकांची संख्या देखील आता हळूहळू वाढायला सुरुवात झालेली आहे। मात्र अजूनही सर्व शिक्षकांची संख्या वाढलेली नाहीये आणि या संदर्भातच शिक्षक समन्वय संघातील काही समन्वयक यांनी शिक्षकांकरिता थोडी माहिती ही दिलेली आहे। आज पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे लोकप्रिय शिक्षक आमदार माननीय श्री जयंत आसगावकर व आयुक्त कार्यालयातील सक्षम अधिकारी यांच्या समवेत भ्रमणध्वनीवरून संयुक्तपणे संवाद साधला। शिक्षण विभागास अर्थ व नियोजन विभागाने अंशतः अनुदानित शाळेच्या संदर्भात स्पष्टता व एकवाक्यता यावी म्हणून काही महत्त्वाची माहिती मागितली होती। फोनवरून सदरील माहिती पुरवणारे सक्षम अधिकारी यांनी सांगितले की माहिती थोडी किचकट आहे। उपसंचालक कार्यालयाकडील माहितीचे सुयोग्य संकलन करून उद्या दुपारपर्यंत सदरील माहिती माननीय शिक्षण विभाग मंत्रालय यांस पाठवण्यात येणार आहे। सदरील माहितीनुसार यापुढे कुठल्याही प्रकारची माहिती देण्याची गरज भासणार नाही असे वाटते आहे, असे संवादातून स्पष्ट केले आहे। सदरील माहिती शिक्षण विभागास प्राप्त झाल्यानंतरच सुस्पष्ट नसती अर्थ विभागास सादर केली जाणार आहे। अर्थ विभागास सदरील नसती पाठवली म्हणजे काम झाले असे नाही, असे समजायचे कुठलेही कारण नाही। याच विभागामुळे वारंवार त्रास होत असल्याचे राज्यातील सर्व अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना ज्ञात आहे। याकरिता राज्यातील सर्व अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिक्षक दिनाच्या औचित्य साधून माननीय शिक्षण विभागास पाठबळ देण्यासाठी आपल्या मागण्यांच्या पूर्ततेकरिता आणि हक्काचे वेतन मिळवण्यासाठी मैदानात हजर व्हावे। या वर्षीचा शिक्षक दिन मैदानावरच साजरा करूयात, शिक्षकांची ताकद दाखवूयात, अशी माहिती शिक्षक समन्वय यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे।